नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॉडल वर्ब, बेसिक मॉडल वर्ब जे आपण इंग्रजी बोलण्यामध्ये पुष्कळदा यूज करत असतो. तर ते बेसिक मॉडल वर्ब कोणते आहे? स्टार्ट करूया आपण कॅन पासून. कॅनचा वापर आपण कसं करू शकतो? प्रेझेंटमध्ये आपल्याला जर म्हणायचं असेल की मी हे गोष्ट करू शकतो, तर तेव्हा मी काय म्हणणार? आय कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. जसं मला म्हणायचं आहे मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. दुसरं एक्झाम्पल, ती पियानो वाजवू शकते, शी कॅन प्ले पियानो. तो जोरात धावू शकतो, ही कॅन रन फास्ट. आता कॅनचा नंतर आपण बघूया कुडचा वापर कसा करायचा. तर कुडचा वापर पास्टमध्ये ॲबिलिटी दाखवण्यासाठी केला जातो. पास्टमध्ये जर आपल्याला ॲबिलिटी दाखवायची असेल भूतकाळामध्ये, तर आपण कुडचा वापर करतो, किंवा आपल्याला कुडच्या माध्यमातून रिक्वेस्ट सुद्धा करता येते. तर एक्झाम्पल बघूया. कुड यू हेल्प मी प्लीज? तुम्ही मला मदत करू शकता का? नेक्स्ट बघूया. ही कुड रन फास्ट. ही कुड रन फास्ट व्हेन ही वॉज यंग. जेव्हा तो लहान होता तेव्हा तो जोरात धावू शकत होता. जेव्हा तो लहान होता तेव्हा तो जोरात धावू शकायचा. असं जर मला म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं? ही कुड रन फास्ट व्हेन ही वॉज यंग. ही कुड रन फास्ट व्हेन ही वॉज यंग. आता आपण कुडचे एक्झाम्पल बघितलेले आहे. नेक्स्ट बघूया मे. हाऊ कॅन यू यूज मे इन इंग्लिश स्पीकिंग? एक्झाम्पल बघूया. जनरली आपण जर पाऊस पडू शकतो अशी आपल्याला शक्यता दर्शवायची असेल तर पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो? मे. इट मे रेन टुमारो. उद्या रेन पडू शकतो, म्हणजे पाऊस उद्या पडू शकतो. मे आय कम इन. इथे आपण काय मे आय कम इन जनरली आपण स्कूल स्टुडंट जनरली क्लासमध्ये एंटर करताना टीचरला विचारतात, मे आय कम इन मॅडम? तर मी आतमध्ये येऊ शकतो का? अशी परमिशन घेण्यासाठी सुद्धा मेचा वापर केला जातो. नेक्स्ट बघूया माईटचा यूज. माईट काय दाखवते? तर लेस पॉसिबिलिटी दाखवते. माईट एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी. कोणतेही काम होण्याची पॉसिबिलिटी कमी असेल तर तिथे आपण माईटचा यूज करतो. आपण असं म्हणू शकतो, इट माईट रेन टुमारो. इट माईट रेन टुमारो म्हणजे उद्या पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. जेव्हा शक्यता 20-30% असते तेव्हा आपण माईटचा यूज करतो. एक्झाम्पल घेऊया माईटचं. शी माईट कम टू मॅरेज पार्टी. शी माईट कम टू मॅरेज पार्टी म्हणजे ती लग्नाच्या पार्टीला, लग्नाला किंवा लग्न सोहळ्याला येण्याची पॉसिबिलिटी आहे, किंवा येऊ शकते. आपल्याला येऊ शकते असं म्हणायचं आहे, पण पॉसिबिलिटी कमी दर्शवायची.